मुनगंटीवार सुद्धा चंद्रपुरातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी मोहन देशमुख. तुम्ही मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आलाय, काय भावना आहे? नाही, माझा हा नित्यक्रम आहे, माझी दिनचर्या आहे. मी रोज मंदिरात येतो. 4 वर्षाचा जेव्हा होतो तेव्हापासून मग ही सवय लावली आणि मी रोज मंदिरात आल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही. मी कितीही वाजता येऊ द्या, मी मंदिरात येतो, दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर साधारणतः दिवसाची सुरुवात करतो. मग कार्यालयात बसण्याचं असेल किंवा इतर कार्यक्रमाला जायचं असेल तर हा नित्यक्रम आहे. आज सुद्धा मतदानाच्या दिवशी मी आज या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं, देवाला शक्ती मागतो, ऊर्जा मागतो, आशीर्वाद मागतो, उत्तम काम माझ्या हातून व्हावं यासाठी देवाचा आशीर्वाद घेतो. आजचा दिवस थोडा वेगळा, कारण आजच्या दिवसानंतर पुढच्या 5 वर्षांचं तुमचं राजकीय भवितव्य ते महाराष्ट्रात असोत की दिल्लीत असोत ते ठरणार आहे. तर आजच्या दिवसाचं महत्व काय? नाही, पहिली गोष्ट माझ्या राजकीय भवितव्याचा विषयच येत नाही. माझं काय राजकीय भवितव्य आहे? राजकीय भवितव्य नाही, विकासाचं भवितव्य या मतदारसंघाचं आहे. जर मी निवडून गेलो तर संसदेमध्ये आवाज बुलंद करेन. माझी जी सवय आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करणं, पाठपुरावा करणं, गैरव से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, मी इतके कामं केली की मला विश्वास आहे की मी जर संसदेत गेलो तर केंद्राच्या माध्यमातून सुद्धा अनेक विकासाच्या योजना, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न, MIDCच्या धर्तीवर ॲग्रोबेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या साऱ्या गोष्टी मी या ठिकाणी आणू शकेल. तर माझं भविष्य काय, माझं भवितव्य काय? माझी उंची वाढणार नाहीये की मी निवडून आलो आता 4 फुटांनी उंची वाढली, विकासाची उंची वाढेल. त्यामुळे भवितव्य माझं नाही, या मतदारसंघाचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या मतदारसंघात जेव्हा व्यक्तिगत पातळीवरती किंवा दर्जा सोडून काही प्रकारचे आरोप होऊ लागले, मात्र जेव्हा आज मतदान होतं तेव्हा तुमच्या ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. नाही, मी सुद्धा निवडणुकीचा फॉर्म भरताना माझ्यासोबत त्या कलेक्टर कार्यालयात होत्या आणि तेव्हा मी शुभेच्छा दिल्या. हा तर परंपरेचा भाग आहे. फक्त तेव्हा तुम्ही TV चॅनल्सचे लोक नव्हते कलेक्टर कार्यालयात, पण पहिल्या शुभेच्छा मी दिल्या. आणि शुभेच्छा देणं हे आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी आपल्या एकूणच वर्तणुकीचं लक्षण आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी मी शुभकामना दिल्या, मतदानाच्या दिवशी त्यांनी शुभकामना दिल्या. तुम्ही साधारणपणे 10 वाजेच्या सुमारास मतदानाला जाणार असं कळालं होतं. तुम्ही सहपरिवार मतदान करणार आहात, पण विदर्भातलं एकंदर तापमान आणि उन्हाचा अंदाज घेता मतदारांना आवाहन कशा प्रकारे करणार? नाही, साधारणतः हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. संविधानाचं आपण सन्मान करतो. संविधानामध्ये जसा अधिकार सांगितला तसं आपल्याला कर्तव्य सांगितलं आहे. मतदान हे पवित्र कार्य आहे. तुमच्या बोटाला शाईचा थेंब तेव्हा लागतो जेव्हा हजारो शहीदांनी आपल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केला, तेव्हा हा शाईचा थेंब लागतो. आमचे शूरवीर सैनिक -35 सेंटीग्रेडमध्ये तिथं देशाच्या रक्षणासाठी काम करतात आणि आपण मतदानाला जर जाऊ शकत नसू तर निश्चितपणे चिंतन केलं पाहिजे. राष्ट्रीय कर्तव्य आणि हे कर्तव्य निभवण्यासाठी मतदानाला जाणं, मतदान करणं. आणि मी त्या दिवसाची वाट पाहतो की ज्या दिवशी आमच्या देशामध्ये 100% मतदान होईल, तेव्हा आम्ही खरंच मनापासून या सर्व हजारो शहीदांना आपण खरी मनापासून अभिवादन करतोय. हा त्याचा अर्थ होईल की मी मतदान केलंच पाहिजे. यामध्ये जर तर किंतु परंतु बट हे शब्द असताच कामा नये, कारण सांगता कामा नये. ठीक आहे, आजारी आहे, खाटेवर आहे, मी समजू शकतो, पण त्याच्याही व्यवस्था केली आहे की आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना घरी जाऊन मतदान करता येते. एवढ्या चांगल्या व्यवस्था केल्या जात आहे. आणि भविष्यात मला वाटतं की जर मला संधी आली तर या एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये मी स्वतः अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून काही बदल सुचवणार आहोत. चंद्रपूरचा कौल कोणाला असेल? चंद्रपूरचा कौल विकासाला असेल. खूप धन्यवाद. हे होते भाजपचे आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी सांगितलं की जनतेचा कौल हा मला असेल, विकासाला असेल. त्यामुळे आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे सपरिवार मतदानाला जाणार आहेत. त्यामुळे चंद्रपूरचा कौल नेमका कोणाला असणार आणि इथून नेमका कोण निवडून जाणार हे लवकरच कळणार. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, चंद्रपूर.